डाएट सोडून दिले मी. डायरेक्ट घेवर खाल्ला आहे, तो पण तुपातला सिंधी घेवर. तर रामकृष्णारी मंडळी, मला ड्रेस कसा दिसतोय? छान दिसतोय ना? तर हा ड्रेस मला ग्रीन कलर छानच दिसतो आणि मी पण छान दिसते. चला तर ना, दीक्षा आणि मी चाललो होतो सीझन मॉलला. आता सीझन मॉलला ना आम्ही 2 दिवस झालं बघतोय की 1 जुलैपासून ना सुरू होणार आहे झुडिओला सेल म्हणून. आम्ही दोघीजणी खूप सकाळी बाळाचं आवरलं, सगळं आवरलं आणि आम्ही दोघी गेलो झुडिओला. पण असं झालं की तिथं जे झुडिओमध्ये ते होत्या, म्हणजे त्या मुलगी होती, तिने मग सांगितलं की ऑफिशियल पेजला जर असेल ना सेल तरच विश्वास ठेवायचा, अशा फेक न्यूजवर विश्वास ठेवायचा नाही. आमचा दिवस फुकट गेला. झुडिओला गेल्यावर काय आवडणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या, पण काही फायदा झाला नाही. बाकी रिक्षाला पैसे गेले, गाडी काय नव्हती आमच्याकडं, रिक्षाला पैसे गेले, एवढंच झालं. आता मॉलमध्ये ते स्टारबक्सची कॉफी, बिर्गर तसलं काय आपल्याला आवडत नाही. आपण काय एवढं जहागीरदार नाही आहेत. चला तर मग काय, मग परत तिथून आल्यावर मगरपट्ट्यामध्ये हा यश कुमारचा वडा खाल्ला. इतका सुंदर लागला ना हा वडापाव, काय विचारूच नका. आज वडापाव खाल्ला, घेवर खाल्ला, फक्त ताक नाही पिलं. यांचा वडापाव आणि यांचं ते मसालावाला ताक असतं ना, अप्रतिम लागतं. पण आज वातावरणात थोडासा थंडावा होता, त्यामुळं फक्त वडापाव खाल्ला. ताक वगैरे काही पिलेलं नाही. एवढ्याचा चहा प्यायचा होता, पण आम्हाला दुसरं काम होतं, त्यामुळे आम्ही फास्ट वडापाव खाऊन पुढे गेलो. आणि तुम्ही वडापाव खाल्ला आहे का इथला? तुम्हाला तरी कुठला वडापाव आवडतो पुण्यातला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आम्ही गेलो कालिका डेअरीला. इतकं छान होते ना इतके सगळे प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये. मग आम्ही थोडी शिवानीसाठी स्वीट घेतलं आणि आम्ही मात्र हा सिंधी घेवर खाल्ला. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय संताजी.